नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तर चॅनल तुम्ही नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावलं कमेंट नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आलेली आहे. बघू शकता स्क्रीनवरती, कांद्याला एकंदरीतच निच्चांकी पातळीवर घसरले. शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेले पत्र, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. सध्या कांद्याचे काय आहे भाव? सततच्या पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. सध्या कर्नाटकातील प्रमुख बाजार समितीमध्ये हलक्या दर्जाचा नवीन कांदा प्रति किलो 2 ते 5 रुपये विकला जात आहे. तर मोठ्या आकाराच्या कांद्याला भाव 10 ते 17 रुपये आहे. तर महाराष्ट्रातून असलेल्या जुन्या कांद्याला भाव प्रति किलो 17 ते 18 रुपये आहे. आणि कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक व कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, एम सिद्धेश यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवलं आहे. कर्नाटक कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष एम सिद्धेश यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले आहे. त्यात त्यांना कांदा पिकासाठी हमीभाव निश्चित करण्याची विनंती केली आहे. विजयनगर उपायुक्त कार्यालयामार्फत हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आले आहे. त्यांना हमीभावात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंतीही एकंदरीतच केली आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी धन्यवाद.